टेक्स्ट फंक्शन सिरीज मधील पार्ट 5 आपण पाहणार आहोत. जे फंक्शन आतापर्यंत आपण पाहिले आहेत, इथे आपण नवीन स्वरूपात पाहणार आहोत. आणि काही बाबतीत जर रिपीटेशन वाटत असले तरी ते आपला एक्सरसाइज पक्का लक्षात राहण्यासाठी उपयोगी ठरतील. एक्सेल मधील कॅरेक्टर्स, नंबर्स, लेटर्स या सर्वांची एक निश्चित अशी स्थायी व्हॅल्यू आहे. ती कशी आणि काय आहे हे आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आतापर्यंतचे जे पार्ट्स झालेत 1 ते 4 आणि हा 5वा पार्ट आहे, त्या सर्व पार्टचे प्रॅक्टिस फाइल्स मी ह्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे, जेणेकरून तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकाल आणि हे टेक्स्ट फंक्शन पक्क लक्षात राहील याची मला खात्री आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एक्सेल बुक ओपन केलेलं आहे आणि आपण पाहणार आहोत टेक्स्ट फंक्शन पार्ट 5. यामध्ये आपण प्रामुख्याने चार फंक्शन, कोड फंक्शन आणि टेक्स्ट फंक्शन याचा अभ्यास करणार आहोत. आपण सरळ एक्झाम्पल 1 कडे वळूया. इथे कोड आणि चार आपण पाहणार आहोत. एक्सेल मध्ये जेवढे कॅरेक्टर्स असतात, नंबर्स, लेटर्स असतात, या सर्वांची अशी एक स्थायी व्हॅल्यू आहे आणि ती काय आहे ते आपण पाहूया. इथे पहा, मी ए हे अल्फाबेट घेतलेले आहे आणि या अल्फाबेटला एक व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू पाहायची असेल तर इथे आपण फॉर्म्युला मांडूया. इज इक्वल टू कोड आणि इथे आपण हे टेक्स्ट घेणार आहोत. एंटर केलं तर हे पहा, हा स्मॉल ए जो आहे त्याची व्हॅल्यू आहे 97. इथे आपण कॅपिटल ए मांडलेला आहे, त्याची पण व्हॅल्यू आपण पाहू. इज इक्वल टू कोड ए घेतला, एंटर केलं तर ह्या एची व्हॅल्यू आहे 65. याचा अर्थ असा की ह्या स्मॉल एचा कोड म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे 97 आणि ह्या कॅपिटल एचा कोड आहे 65. समजा इथे ए दिलेलाच नाही आणि माझ्याकडे ही व्हॅल्यू आहे, ही 65 आहे आणि त्याचं कॅरेक्टर काय आहे असं जर पाहायचं असेल तर आपण इथे इक्वल टू कॅर 65 एंटर, तर त्याचं उत्तर हे आलं जे इथे आपल्याला आपण दाखवलेले. पण समजा हे इथं नसतंच, आपल्याकडे नुसता हा आकडा असता तर आपण त्याचं कॅरेक्टर असं शोधलं असतं. आता आपण असं करूया, इथे 1 2 असे आकडे मांडतोय आणि हे ड्रॅग करतो. 199 पर्यंत ड्रॅग केले तर त्याचे 197 पर्यंत आकडे आलेले आहेत आपल्याला. आता ह्या आकड्यांचे आपल्याला कॅरेक्टर्स पाहिजे, तर हे कॅरेक्टर पाहण्यासाठी आपण इथे काय देणार, इक्वल टू कॅर आणि नंबर साठी आपण हे घेणार आहे I3 एंटर. तर हे साइन आलेले, हे पुढे ड्रॅग करूया. ड्रॅग केलं तर इथे अनेक ठिकाणी साइन आलेले, काही ठिकाणी ब्लँक आहे आणि आता पहा हे वेगवेगळे साइन सुरू झालेले. हे पहा, सर्व प्रकारचे साइन आले आणि इथून आपल्याला हे सुरू झाले नंबर्स, 1 ते 9 नंबर्स आले. पुन्हा पुढे काही कॅरेक्टर आहेत आणि इथून मात्र आपल्याला 65 ते 90 पर्यंत कॅपिटल लेटर्स आलेले आहेत. पुढे अजून काही साइन्स आलेले आहेत आणि त्याच्यानंतर 97 पासून पुढे स्मॉल मध्ये अल्फाबेट्स आलेले आहेत 122 पर्यंत. तर हे बाकीचे कॅरेक्टर्स किंवा साइन्स खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. ते सर्व साइन्स आहेत, त्यांना एक विशिष्ट असा नंबर दिलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टींचा वापर आपण करू शकतो आणि तो कसा करायचा ते आपण पुढच्या उदाहरणाद्वारे पाहणार आहोत. म्हणजे हे कोड किंवा कॅरेक्टर यांचा वापर आपण पाहणार आहोत. आपण युनिक आयडी इथे मांडणार आहोत. इथे PUS01 असा एक युनिक आयडी मी मांडला आणि तो पुढे मी ड्रॅग करणार आहे. इथे अजून एक घेतो मी PUS02 आणि हे दोन्ही एकत्र करून मी पुढे ड्रॅग करणार आहे. तर हे पुढे सिरियली आले पहा, 1 ते 12 पर्यंतचे असे.
यातलं वैशिष्ट्य काय की यातला फक्त शेवटचा नंबर बदलत जातोय. तर अशा प्रकारे आपण हे युनिक आयडी इथे क्रिएट केलेले आहेत. यात विशेष असं काही नाही, हे तुम्ही सर्व जाणत आहात. परंतु इथं जो युनिक आयडी आपण क्रिएट करणार आहोत तो मात्र आपण चार फंक्शन किंवा कोड यांचा आधार घेऊन आपण इथे युनिक आयडी मांडणार आहोत. आणि इथे जो युनिक आयडी मांडणार आहोत याच्याशी संबंध जोडायचा म्हणलं तर तो जोडता येणार नाही, कारण इथं प्रत्येक सेलमध्ये येणारा आयडी हा इतर कुठल्याशीही संबंधित असणार नाहीये. असे वेगवेगळे आयडी तयार होणार आहेत. इथे जे युनिक आयडी क्रिएट करायचे ते आपण फॉर्म्युलाद्वारे क्रिएट करणार आहोत. त्यासाठी आपण रँड बिटवीन हे फंक्शन पहिल्यांदा पाहूया. इक्वल टू रँड बिटवीन. हे रँड बिटवीन इथे दिसतंय, डबल क्लिकने मी म्हणलं ते. इथे विचारले बॉटम नंबर 65 दिला, कॉमा दिला आणि पुन्हा आता टॉप नंबर विचारले जाते. टॉप नंबरला 90 दिला, ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं. इथे आलं 82. आता हा जो 82 आकडा आलेला आहे त्यात आपल्याला अजून काही अल्फाबेट जोडायचे आणि ती जोडण्यासाठी आपण ह्या रँड बिटवीनच्या अगोदर चार लावणार आहोत. चार हे फंक्शन लावणार आहोत. चार आणि पुढे गेलो आणि एंटर केलं, ब्रॅकेट क्लोज. हे एच आलं एक, पुन्हा आपण ओपन केला. आता हा पूर्ण फॉर्म्युला आपण कॉपी करणार आहोत कंट्रोल सी ने आणि इथे पेस्ट करणार आहोत. पण पेस्ट करण्यापूर्वी इथे अँडने जोडणार आहोत, शिफ्ट अँड. आणि आता मी पेस्ट करणार आहे कंट्रोल व्ही. पुन्हा इथे अँड जोडणार. आपल्याला 3 अल्फाबेट पाहिजेत म्हणून आपण दोनदा पेस्ट केला. तर इथे परत अँड जोडणार आहोत आणि कंट्रोल व्ही ने पेस्ट करणार आहोत. तर आता पाहूया, एंटर केलं, 3 अल्फाबेट आले. नंतर पुन्हा आपण इथे रँड बिटवीन जोडायचं अँड कंट्रोल व्ही पेस्ट. तर अशा प्रकारे आपले 3 अल्फाबेट आणि 2 नंबर्स आले. असा हा आयडी क्रिएट झाला. आता हा क्रिएट झालेला आयडी आपण इथे ड्रॅग करणार आहोत. हे पहा, हे ड्रॅग केलं इकडे खाली. ड्रॅग केल्यानंतर आपल्याला प्रत्येक आयडी हा वेगळा दिसतोय. पहा, एकमेकाशी कुणाचाही संबंध नाहीये असा आयडी क्रिएट झाला. आणि असे आयडी अनेक कंपन्यांमध्ये किंवा जिथे जिथे हे पासवर्ड वापरले जातात किंवा OTP कोड दिले जातात, विशेषतः पासवर्डसाठी असे हे वापरले जातात. आता वरील दोन्हीपैकी समजा आपल्याला जो आवडेल ना तो पासवर्ड तुम्ही वापरू शकता किंवा तो युनिक आयडी वापरू शकता. पुढे जाऊया. एक्झाम्पल 3, चार फंक्शन. इथे पहा, पहिल्या कॉलम मध्ये नेम आहे, दुसरा कॉलम ॲड्रेस, तिसरा मोबाईल नंबर आणि चौथा ईमेल आयडी. असे 4 कॉलम आहेत. आणि खाली एक व्हॅल्यू दिलेली, नेम दिले, माधव रोकडे आर नगर, मोबाईल नंबर आहे आणि ईमेल आयडी. तर हे एका लाईनीत आहेत आणि वेगवेगळ्या सेलमध्ये आहेत. हे सर्व आपल्याला एका सेलमध्ये घेऊन यायचे आहेत. आणि त्यासाठी इथे आपण फॉर्म्युला मांडणार आहोत. इक्वल टू A3 अँडने जोडणार आहोत आपण अँड. आणि इथे 4 फॉर्म्युला वापरणार आहोत. 4 टॅबनी पुढे गेलो, 4 10 असं वापरणार आहोत. 10 ब्रॅकेट क्लोज. पुन्हा इथे जोडणार आहोत आपण. जोडण्यासाठी काय वापरणार? अँड. अँडने जोडलं. आणि आता दुसरा सेल घेणार आहोत B3 परत अँड आणि परत 4 वापरणार आहे आपण. 4 वापरलं, 4 10 घ्यायचे आपल्याला. 2 झाले, तिसरा परत अँड वापरणार. अँड पुढचा सेल C3 अँड 4 10 ब्रॅकेट क्लोज, परत अँड. आणि आता आपण पुढचा सेल घेणार आहोत D3 घेतला, अँडनी जोडला. D3 नंतर अँड जोडायची गरज नाही आहे. आणि आता आपण इथे क्लोज करणार आहोत ब्रॅकेट, एंटर. इथे हे सर्व आपल्याला एका सेलमध्ये आलेले, एका लाईनीत आले सगळे. आणि आता आपण होम मध्ये जाऊन रॅप टेक्स्ट
वर क्लिक करणार आहोत. रॅप टेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर काय झालं पहा. तर रॅप टेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर हे प्रत्येक सेल मधली व्हॅल्यू एका खाली एक अशी आली आपल्याला. म्हणजे थोडक्यात पॅरेग्राफ तयार झाले. 1 2 3 4 असे पॅरेग्राफ तयार झाले. तर आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पहा कॅर 10 असं वापरलेलं आहे. तर हे कॅर 10 काय आहे? कॅर तर तुम्हाला माहित आहे, पण हे 10 काय आहे इथे पाहूया. इथे क्लिक केलं मी आणि अल्ट एंटर प्रेस करायचं, ज्याने पॅरेग्राफ क्रिएट होतो त्या सेलमध्ये. तर अल्ट एंटरचा तसा काहीच फायदा झाला नाही, पॅरेग्राफ क्रिएट झालेला नाही. इथे आता मी काय करणार आहे, पहिला F2 दाबतो. F2 प्रेस केल्यानंतर अल्ट एंटर दाबला. हे पहा इथे पॅरेग्राफ क्रिएट झाला. आता समजा इथे पहा असा हा शेल क्रिएट झालेला आहे, पॅरेग्राफ एकाखाली एक. आणि आता याचा ह्या पॅरेग्राफचा जर कोड पाहायचा असेल आपल्याला, तर तो कोड इथे आपण पाहू. इक्वल टू कोड आणि टेक्स्ट द्यायचे ते हा शेल देऊया आपण. एंटर केलं, पहा इथे 10 आलं. असंच तुम्ही कुठेही केलं ना, म्हणजे इथं दिलं इथं 10 आलं, पण पॅरेग्राफ क्रिएट जर झाला तर त्याचा कोड हा 10 येतो. आपण इथे एकदा करून पाहूया. लक्षात घ्या, इथे पहिल्यांदा सिलेक्ट केल्यानंतर सेल सिलेक्ट केल्यानंतर F2 प्रेस करायचं आणि नंतर अल्ट एंटर प्रेस करायचं. अल्ट एंटर हा पॅरेग्राफ क्रिएट झाला इथे पहा. आणि आता आपण इथे त्याचा कोड पाहूया. इक्वल टू कोड कुणाचा पाहिजे आपल्याला? ह्या शेलचा पाहिजे आहे, कारण इथे आपण पॅरेग्राफ क्रिएट केलेला आहे. एंटर 10 आला. तर जेव्हा असा पॅरेग्राफ क्रिएट होतो तेव्हा हा 10 येतो. आता इथे जे एका लाईनीमध्ये टेक्स्ट आलेलं होतं आपलं, टेक्स्ट हे वेगवेगळ्या शेलमध्ये होतं, पण ते एका लाईनीमध्ये आलेलं होतं. आणि त्यात आपल्याला ते एका खाली एकाच सेलमध्ये घ्यायचं होतं. ते करत असताना आपण काय केलं की रॅप टेक्स्टने ते असं आणलं. पण फॉर्म्युला लिहिताना आपण काय केलं, तिथे फॉर्म्युला लिहिताना 410 असं लिहिलं, कारण इथं फॉर्म्युल्यामध्ये अल्ट एंटर असं आपण करू शकत नव्हतो. म्हणून हे कॅरेक्टर आणि कोड आपण वापरलं तिथे. तर कॅर 10चा असा आपण उपयोग करून घेतला इथे. पुढे जाऊया. एक्झाम्पल 4 खरं तर प्रॅक्टिससाठी आहे. इथे डेट दिलेली आहे आणि इथे मंथ नेम घ्यायचे आपल्याला. फक्त महिना घ्यायचा आहे, त्याच्यासाठी ह्या डेटचा आपण उपयोग करणार आहोत. पण B3 मध्ये क्लिक केले आणि इक्वल टू साईन मांडलं. नंतर इथे टेक्स्ट मांडलं. टेक्स्ट आलं. व्हॅल्यू विचारली त्यांनी, तर व्हॅल्यूच्या ठिकाणी आपल्याला हा शेल घ्यायचा आहे. A3 शेल घेतला आपण, कॉमा दिला. नंतर फॉर्मॅट टेक्स्ट असं म्हटलेले. तर फॉर्मॅट टेक्स्टसाठी आपण काय करणार आहे, आपल्याला काय पाहिजे, मंथ पाहिजे. म्हणून टेक्स्ट आहे ते इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि त्याच्यात मंथसाठी MM वापरला. डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केला आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर प्रेस केलं. तर इथे पहा, ह्या डेट मधला आपल्याला फक्त महिना पाहिजे होता, तो महिना इथे आलेला आहे. परत इथे डबल क्लिक करू. इथे समजा आपल्याला त्या महिन्याबरोबरच जर इयर पाहिजे असेल तर परत इथे ह्या शेवटच्या एमच्या ठिकाणी कर्सर आणा, इथे डॅश द्या, नंतर YY द्या, एंटर करा. हे आलं. आता आपण ड्रॅग करूया. तर हे सगळं असं आलंय आपले. जर इथे इयर फुल स्वरूपात पाहिजे असेल तर तेही तुम्ही करू शकता. हे YY 4 वेळा द्या आणि आता ड्रॅग करा. हे असं आलं. पुढे जाऊया. एक्झाम्पल 5 टेक्स्ट फंक्शनच आहे. इथे चेक नंबर दिलाय आणि आपल्याला इथे रिझल्ट द्यायचा आहे, काढायचा आहे. पण हे चेक नंबर पहा, कुठे 2 आकडेत, कुठे 4 आकडेत, कुठे 3 आकडेत, कुठे 6 आकडेत. चेक नंबर हा 6 आकड्याचा असतो. परंतु इथे एक्सेलची एक अडचण आहे की ह्या एक्सेल मध्ये समजा असे 0 दिले आणि पुढे आकडा मांडला तर एक्सेलची खासियत अशी आहे की ते 0 दाखवत नाहीये. हे 0 दाखवत नाही, 0 दिसतच नाही.
झिरो घेतच नाही, कुठल्याही फिगरच्या पुढे तो झिरो घेत नाही, आणि म्हणून आपल्याला इथे फॉर्म्युला वापरायचा, कारण आपल्याला हे 606 नंबर दिसले पाहिजे. इथे आता इक्वल टू टेक्स्ट घेतल्यानंतर व्हॅल्यू विचारली जाते, तर व्हॅल्यूसाठी आपल्याला हे घ्यायचं आहे काय, A3 ही व्हॅल्यू आहे. आणि आता आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये 6 म्हणजे 6 झिरो वापरणार आहोत, आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करणार, ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर केलं. अशा प्रकारे हा 6 आकडी नंबर आला आपला. आणि इथे आपण ड्रॅग करूया. इथे पहा, जिथे जिथे आकड्याच्या पुढे कमी असेल 6 नंबर पूर्ण करण्यासाठी 0 आलेले आहेत. इथे पण तसंच, इथे पण आले. तर हे अशा प्रकारे आपल्याला तो फॉर्म्युलाने आपल्याला आणावा लागला. आणि जिथे पूर्ण डिजिटमध्ये फॉर्म्युला होता तिथे आपण त्यांनी काहीच केलं नाही. पहा, या 2 ठिकाणी. पुढे जाऊया. एक्झाम्पल 6 इथे अकाउंट नंबर दिलाय आणि इथे आपल्याला रिझल्ट काढायचा आहे. ह्या नंबरमध्ये 4 ग्रुप मध्ये विभागायचे आपल्याला. आपण B3 मध्ये क्लिक केलं, इक्वल टू साइन दिलं, आणि आता आपण इथे काय करणार आहोत, टेक्स्ट फंक्शन वापरणार आहोत. टेक्स्ट व्हॅल्यू विचारले, ती व्हॅल्यू इथली देणार आपण, कॉमा दिला. आता इथे आपल्याला इन्व्हर्टेड कॉमा मध्ये मांडायचंय. आपल्याला 4 ग्रुप करायचे, म्हणजे 4 आकड्यानंतर एक डॅश आला पाहिजे, असं करायचं. तर त्याच्यासाठी आपण काय वापरणार आहोत, हॅश वापरणार आहोत. 4 हॅश नंतर डॅश, पुन्हा 1 2 3 4 हॅश डॅश, पुन्हा 1 2 3 4 डॅश दिले. आणि आता डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केला, ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं. अशा प्रकारे हे नंबर आपल्याला बायफर्गेट करून मिळाले. ड्रॅग करूया, ड्रॅग केलं. एक्झाम्पल नंबर 7, यातला हा पहिला पार्ट तर तुम्ही पाहिलेलाच आहे अगोदर. इथे मात्र टाइम आपण वेगळं पाहणार आहोत. चला, तर इथे जे दाखवलेले ह्या स्वरूपात इथे आपल्याला आणायचे, पण ते फॉर्म्युल्याने आणायचे. इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपल्याला हे टेक्स्ट घ्यावं लागेल. पर्सेंटेज ग्रोथ स्पेस कोलन नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केला, अँड दिला. आता हे अँड द्यायचं, आणि अँड नंतर आपल्याला काय पाहिजे, तर हे पाहिजे. A3 इथे आणलं आपण आणि एंटर केलं. पहा, तर अशा प्रकारे आपलं इथे हे टेक्स्ट आणि त्याचं पर्सेंटेज आलं. पण पर्सेंटेज काय दिसते, हे फिगर तर आलेले, पण आपल्याला पाहिजे त्या स्वरूपात नाहीये. मग ते असं आणण्यासाठी पहिल्यांदा इथे A3 मध्ये क्लिक करा. A3 मध्ये क्लिक केल्यानंतर Ctrl+1 प्रेस करा. हा जो फॉर्मॅट सेल्सचा डायलॉग बॉक्स ओपन होतोय, त्याच्यामध्ये इथे कस्टमवर क्लिक करा. कस्टमवर क्लिक केल्यानंतर ह्या टाईपमध्ये इथे 0.00% जे दाखवले तिथे येऊन हे सिलेक्ट करा. Ctrl+C नी कॉपी करा आणि इकडे या. इकडे आल्यानंतर इथे क्लिक करा, अँड नंतर कर्सर आणा, आणि इथे आता आपल्याला टेक्स्ट फॉर्म्युला वापरायचा. टेक्स्ट आलं. टेक्स्ट आल्यानंतर इथे A3च्या पुढे कॉमा द्यायचा. पुन्हा इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपण जे कॉपी केलेले ते इथे पेस्ट करायचे. Ctrl+V नी पेस्ट केलं आणि इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केला, ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं. हे पहा, आपलं पर्सेंटेज ग्रोथ हवं तसं आलेलं आहे. तसंच हे टाइम आणायचे. इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लास टाइम कोलन इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केला, अँड घेतलं आणि A4 आणला. इथे A4 आणला, एंटर केलं. हे इथं फिगर मध्ये आलेले, पण आपल्याला टाइम फॉर्मॅट मध्ये पाहिजे असेल तर पहिल्यांदा A4 इथे क्लिक करा, Ctrl+1 प्रेस करा, डायलॉग बॉक्स येईल. त्याच्यात कस्टम मध्ये या. कस्टम मध्ये आल्यानंतर इथे टाईप मध्ये हे सिलेक्ट करा आणि Ctrl+C नी कॉपी करा. कॉपी केल्यानंतर इकडे या, इथे क्लिक करा. आता ह्या अँड आणि A4च्या मध्ये कर्सर आणा. इथे टेक्स्ट फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. टेक्स्ट आलं.
नंतर A4च्या पुढे कॉमा द्या. पुढे हे जे आपण पेस्ट कॉपी केलेलं आहे ते इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपल्याला पेस्ट करायचे. त्याच्यासाठी डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि कंट्रोल व्हीनी पेस्ट करा. पुढे डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा आणि ब्रॅकेट क्लोज करा. एंटर मारा. हे आलं आपलं टाइम. अशा प्रकारे आपल्याला डेट, टाइम, पर्सेंटेज असं ह्या कंट्रोल 1 प्रेस करून आपल्याला इकडे कस्टम मध्ये जाऊन करता येतं. पुढे जाऊया. एक्झाम्पल 8. इथे आपण आता एक्झाम्पल 8 मध्ये डेट्स आणि टाइम, डेट आणि टाइम आपल्याला जॉईन करायचं आहे. ह्या सेलमध्ये आपण आलो, इक्वल टू साईन दिलं. तसं पाहिजे तर आपण हे प्लस हे करणार आणि एंटर करणार. तर त्यांनी असं हे एकत्र आलं तर हे काय बरोबर नाही. नंतर एंटर, इन्व्हर्टेड कॉमा, डॅश, इन्व्हर्टेड कॉमा आणि हे आलं. आता इथे आपण कॉन्कॅट टेक्स्ट बरोबर वापरणार आहोत. कॉन्कॅट आलं नंतर पुन्हा इथं कॉन्कॅटच्या आतमध्ये टेक्स्ट वापरणार आहोत. टेक्स्ट घेतलं, इथे व्हॅल्यू विचारले तर व्हॅल्यूसाठी आपण पहिल्यांदा हे देणार. A3 दिलं. नंतर ह्या A3 मध्ये काय आहे, डेट आहे. तर ती डेट आपल्याला आणण्यासाठी इथे DD डॅश MM डॅश YY आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. पुन्हा इथे पहिल्यांदा हे ब्रॅकेट क्लोज करावं लागेल आणि नंतर कॉमा देऊया. आता आपल्याला हे डॅशनी जॉईन करायचे म्हणून डबल इन्व्हर्टेड कॉमा, डॅश, पुन्हा डबल इन्व्हर्टेड कॉमा, कॉमा आणि आता दुसरं टेक्स्ट. परत इथे टेक्स्ट घेणार नाही. पहिल्यांदा आपण इथे डायरेक्ट असं करूया की हे B3 इथे डायरेक्ट घेऊया. B3 जोडायचं याला. तर B3 डायरेक्ट घेतलं आपण आणि एंटर केलं. म्हणजे कसं दिसतंय ते फक्त पाहायचं आपल्याला. पहिल्यांदा ब्रॅकेट क्लोज. हे पहा, आपली डेट तर आली बरोबर, परंतु इथे मात्र डेट नंतर डॅशने बायफर्केट केलं आणि त्याच्यानंतर हे टायमिंग जे आहे ते टायमिंग पहा असं आलेलं आहे आपलं. तर हे टायमिंग आपल्याला योग्य प्रकारे आणण्यासाठी पुढे पाहूया. आपण असं करूया, हे इथं आलेलं असंच राहू देऊया. दुसऱ्या याच्यात फॉर्म्युला मांडून पाहूया. इक्वल टू कॉन्कॅट. आता थोडं वेगळ्या प्रकारे येणार आहे. कॉन्कॅट, कॉन्कॅट आल्यानंतर A3 नंतर कॉमा, कॉमा नंतर इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा, डॅश, डबल इन्व्हर्टेड कॉमा, कॉमा आणि कॉमा नंतर परत B4 घेतलं आणि हे क्लोज केलं. एंटर. इथे मात्र दोन्ही असे आले पहा. आता आपण ह्या तिसऱ्या ठिकाणी फायनल मांडून टाकूया. इथे इक्वल टू कॉन्कॅट नंतर इथे टेक्स्ट घेतलं. टेक्स्टला काय घेतलं, A5 घेतल्यानंतर कॉमा, कॉमा नंतर आपण इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा घेतला. DD डॅश MM डॅश YY आणि इथे क्लोज केलं, ब्रॅकेट क्लोज केलं, नंतर कॉमा दिला. आता आपल्याला हे सेपरेट करायचे. हे सेपरेट करण्यासाठी तुम्ही डॅश वापरू शकता किंवा गॅप स्पेस पण वापरू शकता. आपण डॅशच वापरू. डबल इन्व्हर्टेड कॉमा, डॅश, डबल इन्व्हर्टेड कॉमा, कॉमाने सेपरेट केलं. इथे परत आपल्याला टेक्स्ट वापरायचं. टेक्स्ट आलं आणि आता आपण हे घेणार आहोत. हे घेतलं, B5 घेतलं आणि इथे कॉमा दिला. कॉमा दिल्यानंतर आपल्याला इथे आपण क्लोज करूया. हे क्लोज केलं, एंटर मारलं. इथे B5 घेऊया. B5 घेऊन एंटर दाबूया. एंटर दाबल्यानंतर आपल्याला ब्रॅकेट क्लोज करायचा होता. इथे हे व्हॅल्यू आली. त्याच्याऐवजी आपल्याला टायमिंग आलं पाहिजे असं. तर ते येण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला टाईमसाठी B5 वर क्लिक करा, हे सिलेक्ट करा आणि मग कंट्रोल 1 प्रेस करा की इथे आता कस्टमला जायचं. आपल्याला कस्टमला गेलो. कस्टमला गेल्यानंतर आपल्याला इथे हे आपल्याला घ्यायचे, कॉपी करायचं. कंट्रोल C ने कॉपी केलं आणि आता इकडे आलो. इथे आल्यानंतर इथे डबल क्लिक केलं
डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे टेक्स्ट फॉर्म्युला वापरायचा आहे. तर टेक्स्ट नंतर इथे पुढे गेलो, कॉमा दिला. याच्यानंतर हे आपल्याला जे कॉपी केलेलं आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घ्यायचे. कंट्रोल व्ही ने पेस्ट केलं आणि इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केला, एंटर. पुन्हा ब्रॅकेट टाकलं. तर हे अशा प्रकारे आपलं डेट अँड टाइम आपण जॉईन केलं. आता इथे आपण हे पण करू शकतो, इथे गॅप पण ठेवू शकतो. पहा इथे जो आपण डॅश वापरला आहे, हा जो डॅश वापरला होता त्याच्याऐवजी आपण फक्त गॅप ठेवू शकतो, एंटर. हे पहा इथे गॅप क्रिएट झाला. किंवा स्टार वापरा, तिथं स्टार वापरून आपल्याला बायफर्गेट करायचे, त्याच्यासाठी योग्य ते साईन वापरा आणि बायफर्गेट करा. अशा प्रकारे आपला हा टेक्स्ट फॉर्म्युला पार्ट 5 इथेच संपतोय. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. अजून असे बरेच पार्ट आपल्याला करायचे आहेत, परंतु इथे मी ह्या पार्ट 5 मध्ये आतापर्यंतचे जे 4 पार्ट झाले आणि हा पार्ट, त्या सर्वांचे प्रॅक्टिस फाईल मी इथे देणार आहे. त्या प्रॅक्टिस फाईल देण्याचा उद्देश असा की तुम्ही त्याची प्रॅक्टिस करावी, जेणेकरून तुम्हाला ते परफेक्ट लक्षात बसतील. तर प्रॅक्टिस फाईल मी ह्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे, त्याची पण नोंद घ्या. आजचा अध्याय इथेच संपला. धन्यवाद.